नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथा पारू, एक अतूट प्रेमकथा. श्रोते हो, कथेच्या 4थ्या भागात आपण ऐकले आहे की चावडीसमोर चिलीम फुंकत बसलेल्या संतू डोंबाऱ्याला बळेबळेच ओढून नेत बजरंगा त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता या कथेच्या 5व्या भागात आपण ऐकूया की बजरंगाने संतू डोंबाऱ्याला काय काय सांगितले. चला तर मग ऐकूया कथा पारू, एक अतूट प्रेम कथा, भाग 5वा. माझ्याकडं आणि तेर कसलं, चल सांगतो तुला, म्हणत बजरंगा संतूच्या हाताला धरून हातभट्टीच्या अड्ड्यासमोर जाऊन उभा राहिला. समोर हातभट्टीचा अड्डा पाहून संतूच्या तोंडाला पाणी सुटलं. गेले अनेक महिने तो दारूचा एक घोट सुद्धा प्यायला नव्हता. दारू प्यायला नव्हता म्हणजे त्याने दारू सोडली किंवा तो पितच नव्हता असे नव्हे, पण गरिबीमुळे रोज रोज दारू पिणं हे त्याला परवडत नव्हतं. परंतु आज आपल्या नशिबात दारूचा योग दिसतोय म्हणून संतू डोंबारी मनातून चांगलाच खुश झाला होता. संतूच्या चेहऱ्यावरचे भाव बजरंगाने चांगलेच हेरले. तेव्हा त्याने ताबडतोब दारूची अख्खी बाटलीच मागवली व संतूपुढे ठेवली. घे नाना, ही समधी दारू मलाच काय? संतू आपल्या ओठावरून जीभ फिरवत म्हणाला, होय तुलाच, पी, अजून एक बाटली मागवतो, पाहिजे तर उद्या 1-2 बाटल्या पाजीन. सावजा पुढे आपले फासे फेकीत बजरंगा म्हणाला, पर कशा पायी? एवढं दिस झालं मला या कमलापुरात येऊन, पर आज पातूर नव्हती दिलीस तो दारू, मग आज कशा पायी? दारूचा एक ग्लास पोटात ढकलून मिठाचं 2 दाणं तोंडात टाकीत संतू म्हणाला, हे बघ नाना, तू एवढा विचारत बसला तर तुझ्या घराचा खेळ खंडोबा व्हायला वेळ लागणार नाही. एवढं फाटं फोडीत बसण्यापेक्षा समोर दिलेली दारू गप गुमाने पी आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ नाना, मी जे तुला सांगतोय ते तुझ्या भल्यासाठीच आहे. अगा, तुझ्या घरातली इज्जत बाहेर मातीत मिसळायला लागली म्हणून आज तुला हे सांगावं लागतंय, बजरंगा म्हणाला. पर असं झालंय तरी काय एवढं? पुन्हा एक ग्लास पिऊन संतूने विचारले. नाना, अगा तुझ्या पोरीवर तुझं लक्ष आहे की नाही? हाय तर नाही कसं? पारूचा विषय निघताच संतूने चटकन उत्तर दिले. काय मातीचं लक्ष आहे तुझं पारूवर? नाना, एका रानगट्ट्याच्या प्रेमात पडली पारू, म्हणजे पारूचं त्या शिवावर मन बसले. त्या शिव्यानं तुझ्या पारूला चांगलंच फसवलंय बघ. आणि मला तर असं समजते नाना की तो शिव्या तुझ्या पारीवर लगीन सुद्धा करायला तयार झालाय. काय म्हणतोयस तू? दारूने ओले झालेले आपले काळे कुळकुळीत ओठ धोत्राच्या टिपरीने पुसत संतू म्हणाला, नाना, आगा तुमच्या डोंबाऱ्याच्या जातीमध्ये असं काही झालेलं कधी ऐकले का? उद्या समज पारू त्या शिवासंग पळून गेली तर खाणार काय तुम्ही? माती? नाना, वेळेत सावध हो आणि तुझा मुक्काम इथून लवकर हलव. यात माझं काय चुकते का नाना? खरं सांग, जर काही चुकत असेल तर तुझं पायतान काढून हाण माझ्या डोक्यात, बजरंगा मुद्दामच तावातावाने म्हणाला. नाही नाही, तुझं कशाला चुकतंय? तू तर माझं डोळं उघडलंच बघ. उद्या येरवाळीच आम्ही इथनं निघून जातो. पर बजरंग्या, शिवा आमासनी जाऊ देईल का नाही? संतू काळजीनं म्हणाला. तो काय त्याचा बाप बी जाऊ देईल, आणि जर का तो तुमच्या आडवा आला तर सगळी मिळून हाना त्याला मरुस्तर. अगा नाना, तुझी पोरगी तारवून पडली तेव्हा शिव्याने त्याचा जीव वाचवला हे खरं आहे, आणि त्याचा मोबदला म्हणून तो तुझ्या पोरीला तुझ्यापासून हिसकावून घेत असेल तर अशा माणसाची काय दयामाय करावी ते तूच सांग. तुमचा संसार उघड्यावर पाडून तो त्याचा संसार थाटायला बघतोय. आता तुझं तूच बघ नाना, मला जे कळत होतं ते तुझ्या कानावर घातलं. बजरंगा संतूच्या कानात तेल ओतत म्हणाला. लय उपकार झालं बघ बजरंगा तुझं, नाहीतर आम्ही माणसातनं उठलो असतो. बरं, निघतो मी. दुसरी बाटली पोटात ढकलून लटपट त्या पायाने उठत संतू म्हणाला. मी काय सांगितलेलं लक्षात आहे नव? बजरंगा पुन्हा एकदा संतूला
त्या गोष्टीची आठवण करून देत म्हणाला, होय होय, हाय समज ध्यानात. आता आम्ही उद्याच आमचा मुक्काम इथनं हलवणार आहे, म्हणत संतू आपल्या पालाकडे निघाला. पाला समोर येताच संतूचं एक कुत्र शेपूट हलवीत संतूच्या पायाजवळ लुडबुड करू लागलं. एक दोन वेळा हाड हाड म्हणून संतूनं त्याला हाकललं, परंतु ते काही संतूच्या पायाजवळून हालेना. सारखंच त्याच्या पायात घोटाळू लागलं. तेव्हा रागारागाने संतूने बक्कन एक लाथ त्या कुत्र्याच्या पेटात घातली. त्याबरोबर क्या क्या करत ते कुत्र दूर पळालं. पारे! संतूनं बाहेरूनच पारूला एक जोरदार हाक मारली. डोंबाऱ्याचा खेळ दाखवून नुकतेच कुठे ती पालात येऊन स्थिरावली होती. त्यात आज शिवा पण तिला कुठे खेळायला दिसला नाही. त्यामुळे पारू काहीशी उदासच होती. तेवढ्यात बापाचा असा विचित्र आवाज ऐकून पारू पुरती भांबावली. डोक्यावरच्या फाटक्या तुटक्या साडीचा पदर सावरीत ती बाहेर आली. तेव्हा पारूला समोर पाहून संतू म्हणाला, पारे, उद्या सकाळी येरवाळीच आपला मुक्काम इथनं हलवायचा आहे. तवा समधी बांधाबांधी करून ठेवा. पर नाना, असे एकाकी? पारू गोंधळून पुढे काही बोलणार एवढ्यात संतू म्हणाला, त्याचं तुला काय करायचं आहे? झाले की महिने 4 महिने. किती दिवस राहायचं अजून इथं? आपला काय ठिकाण असते होय? आता एक दिवस बी इथं आगाऊ राहायचं नाही आपण. तू समधी तयारी कर, तवर मी आपल्या बाकीच्या तांड्याला तयार राहण्याची सूचना करून येतो, म्हणत संतू डोंबारी आपल्या इतर नातेवाईकांना उद्या निघायचं आहे, तयारीत राहा म्हणून सांगायला निघून गेला. संतू जाताच पारू बराच वेळ विचार करत तेथेच उभी राहिली. एवढ्या लवकर आपला मुक्काम येथून हलविला जाईल याची थोडी सुद्धा कल्पना पारूने केली नव्हती. कारण पूर्वी संतूचा तांडा एकेका ठिकाणी 1-2 वर्षे सुद्धा राहिला होता. त्यात पारू शिवाच्या प्रेमाला अगदीच रंग चढल्याने पारूला येथून आपला मुक्काम हलवण्याची कल्पना सुद्धा करवत नव्हती. शिवाशिवाय माझं कसं होईल? त्याच्याशिवाय कशी जगू मी? इकडे वडिलांचा स्वभाव पारूला चांगलाच माहीत होता. वडिलांच्या मनाविरुद्ध पारू कधीच बोलली नाही की वागली सुद्धा नाही. आता काय करावं? यातून काय मार्ग काढावा? ही गोष्ट शिवाच्या कानावर घातलीच पाहिजे, असं ठरवून पारू शिवाच्या घराकडे निघाली. पारूला असं एकाकी घरात पाहताच शिवाची आई बुचकुळात पडली. तिने आश्चर्यानेच पारूला विचारले, पारू, अगं पोरी, असं रातचं इंदारचं कशी काय आलीच? हे कुठे गेले ती? पारूने इकडे तिकडे पाहत विचारले. कोण? शिवा होय? अगं ते सकाळीच आमच्या पाहुण्याच्या म्हणजे सदामामाच्या पोरीच्या लग्नाला गेलाय नांदगावला. उद्या सकाळी येणार आहे. पर का ग अशी काय विचारतेस? शिवाची आई काळजी करत म्हणाली, आम्ही उद्याच इथनं आमचा मुक्काम हलवणार आहोत. माझं जायचं बी मन होईना. पर मी काय करू आता? माझा बा लय वाईट आहे. कुत्र्यासारखं वडत नेल मला त्यो. त्याच्या मनाविरुद्ध केलेलं त्याला अजिबात खपत नाही. त्यात हे बी इथं नाही तर त्याने तरी काय मार्ग काढला असता. आता या घरात सोन म्हणून यायची माझी संधी अशाच मावळून गेली. आणि पारू शिवाच्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली. गप रा पोरी, तुम्ही दोघांनी काय पाप केले ती नाही सांगा बघू. देव समज बघून घेतोय. सगळं काय तुमच्या मनासारखं होईल बघ. शिवा आला की मी येरवाळी तुझ्याकडे पाठवून देते. तू शिवासंग इकडे ये, मग बघू कोण नेते तुला या घरातनं. आता जा तू पोरी माघारी, शिवाची आई आत्मविश्वासाने म्हणाली. नाही, मी नाही जाणार आता माघारी. मी इथंच राहीन. ते उद्या आलं की आम्ही लांब कुठंबी पळून जाऊ. पारू पदराने डोळे पुसत म्हणाले. तसं करून कसं चालेल पारू? असा येडापणा करू नकस पोरी. आता इथं राहून तुझं कोणी आलं म्हणजे मी बाय माणूस त्यांना कशी अडवणार? तू आता घरी जा. शिवा दिस उगायला घरी येणार आहे. तो आला म्हणजे तुम्ही दोघं बी गपचीप इकडे या. मी लगेच तुमचं लगीन लावून देते. पारूला समजावून शिवाच्या आईने तिला माघारी पालाकडे पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवायच्या आत येणारा शिवा दुपारी घरी आला. घरी येताच त्याच्या आईने त्याला सर्व काही सांगितले व पुढे म्हणाले, शिवा, पळ पोरा जा. पारूला घेऊन ये जा. ती सकाळीच इथनं जाणार होती. आता दुपार झाली. ती लोक कुठं पात्र गेले असतेली काय माहीत.
आईच्या सांगण्यानुसार शिवा धावतच डोंबाऱ्याच्या पालाजवळ आला. परंतु त्या ठिकाणी अगदीच स्मशान शांतता होती. पालामुळे गजबजलेला तो परिसर शांत दिसत होता. विझून गेलेल्या काही चुलीतून अजूनही धूर निघत होता. संतो डोंबाऱ्याचा तांडा सकाळीच कमलापूर सोडून निघून गेला होता. शिवानी पारूच्या पालाकडे पाहिले आणि त्याचे डोळे भरून आले. त्या भरलेल्या डोळ्यातून घळघळ अश्वे ओघळू लागली. 5 मिनिटे तो तसाच अवस्थेत उभा राहिला. परंतु पुढच्या क्षणी त्याने आपले डोळे पुसले व वेळ न दवडता गावाबाहेर तांडा गेला त्या दिशेने तो पळत सुटला. श्रोतेहो, शिवाला संतो डोंबाऱ्याचा तांडा दिसला की नाही? तो पारूला माघारी घरी घेऊन येण्यात यशस्वी झाला की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे ऐकून घेण्यासाठी, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी ऐकूया पारू एक अतूट प्रेमकथा या कथेच्या 6व्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.